मग लेटर नाही आला कशाला इथे कुठेच सर म्हणजे अजून पोचले नाहीत का? नाही इकडेच आहेत. फोन करतात बोलो. तुम्हाला काय बोलले? ते बोलत होते ते आम्ही इथून आलो शाखेवरनं ते दाखवायचं. शाखेचं नाव कशाला घेत आहे? हॅलो प्रताप साहेब त्याची योजना आहे. ते स्वतः खर्च करतात का? अरे इकडे आहे महाराजांचा पुतळा आहे ना आपला. महाराजांचा पुतळा आहे ना. नमस्कार. सरनाईक साहेबांची योजना आहे हा. का? अरे तुम्हाला योजना पण माहित नाही कोणाची आहे. केंद्र शासनाची महाराष्ट्र शासनाची योजना ही. सरनाईक साहेबांचं काय नाव घेतो तू? पेपर कसे मागतो तू? तुझ्या साहेबांना बोलो आणि तू अपॉइंट केलं त्याचं लेटर बघू. तुला सांगितलं परमिशन दिलं ना, तुला बघू लेटर बघू. ते सगळं घेऊन येतात. तू कसं काय डायरेक्ट करू शकतो मग? तू ह्यांच्याकडे पेपर मागतो कसे? काय मागितले पेपर तुमच्याकडे? काय काय कोणाचे? अहो तुम्ही आता कोणी पण नाही ना. आता उद्या मी येतो. नाही मी उद्या मी येतो आणि मी सांगतो तुम्ही मला बिल्डिंग बांधून देतो. देता का पेपर मला घराचे? तुम्ही पण द्या मला पेपर द्या. मग ह्यांच्याकडे लेटर नाही. हा प्रताप सरनाईक साहेबांचं नाव सांगतोय. तुझ्याकडे अपॉइंट केलं लेटर असेल ना की तुला जबाबदारी. तुला मी ऐक सांगतो, घाबरू नको. तुला मी काय विचारतोय, तुला मराठी माणूस सोड. तुला मी काय सांगतोय, तू पहिले असं का बोलला की मी शिवसेना शाखेतून आलो म्हणून? अहो मी नाही बोललो त्याला. हा. शिवसेना सांगितलं. तुम्हाला काय बोलले? शिवसेना शाखेतून आलं कोण बोलले? शिवसेनेच्या इथून घाबरताय का त्याला? बोल ना. शिवसेना शाखेतून आले कसे? तुमचा आयडी कार्ड दाखवा ना. तुमचा आयडी कार्ड दाखवा. आयडी कार्ड सगळं. अरे आयडी तुमचे बाहेर, तुमचे साहेब बाहेर, तुमच्याकडे लेटर नाही, तुम्ही डायरेक्ट येताय. हे कसे ओळखतील की तुम्ही याच्यासाठी आलेत म्हणून? योजनेसाठी कसे ओळखतील? 2 मिनिटं थांबा. मग तुम्ही आलेत कसे? साहेब झाले तर तुम्ही कसे काय आले ते सांग. नंबर तुम्हाला कोण नंबर दिले, परमिशन दिले? तुमचा साहेबच नाही जो करतोय तो. ही मगजमारी करताय कशाला तुम्ही लोक? मला ते नाही कळत आहे. आणि शिवसेनेचं नाव घ्यायचा संबंध नाही इकडे तुमचा. कोणत्या पक्ष नाही राबवत आहे कोणता? ही महाराष्ट्र माहिती आहे का तुला कोणाची योजना आहे? कोणाची योजना ही? महानगरपालिका. अरे तुम्हाला तेच माहित नाही. महानगरपालिकेची योजना आहे का ही? कुठला प्रकल्प आहे हा? क्लस्टर योजना. कोणाची योजना असते ही? महाराष्ट्र केंद्र शासनाने मिळून प्रकल्प असतो तो. महानगरपालिकेचा प्रकल्प आहे का? महानगरपालिका राबवते का प्रकल्प? महानगरपालिकेचा तुझ्या हिशोबाने. मग शिवसेनेचा संबंध काय? शिवसेना पैसे टाकते का खिशातून? कोणता पक्ष टाकतोय? असे नको ते धंदे करू. आणि बोलू तुझ्या साहेबाला फोन कर. फोन कर. आलोय बोली ते मी. सगळे पेपर घेऊन आता काय केलं तुमचं? कोणाकोणाच्या रूमवर नंबर टाकले? सगळ्याच रूमवर नंबर टाक. मग तुम्ही यांना विचारलं नाही? कोण नव्हतं घरी, कोण नसताना अहो मी काय सांगतो, आता उद्या मी येतो. आता हा गेला ना, उद्या मी माझी टीम घेऊन येतो आणि तुमच्यावरती नंबर टाकतो. चालेल? कशावरून ठरवला तू? सर आहेत ना त्यांनी बनवलं. कोणतं भावेश सर? मॅपवरून ठरवलं. पुढे मॅप कुठे? येतात ना. अरे मग त्यांच्याकडे मॅप अजून तुमच्या हातात काय नाही. तुम्ही कशाला रुमानाचे नंबर टाकताय? तू पण यांच्याबरोबर आहे? तुम्ही तिघच जण आले फक्त? मोठा एरिया दिला. तुमचे साहेब नाही तुमच्या बरोबर? तुम्ही डायरेक्ट रुमाल लोकांचे आधार कार्ड मागताय, पॅन कार्ड मागताय, रुमांवरती नंबर टाकताय आणि तुम्ही पण बिंदास आधार कार्ड पॅन कार्ड देताय. अरे मला विचारा तरी कोण आहेत? आयडी कार्ड नाही त्यांच्याकडे, काय नाही. आम्हाला पण द्या. पहिले विचारा ना त्यांना कोण आहेत ती लोक. आणि कोणत्याही पक्षाची भूमी हा प्रकल्प नाही. कोणत्याही पक्षाचा, हा केंद्र शासनाचा. आपल्या टॅक्सचा जो पैसा जातो त्याच्यातून प्रकल्प उभा राहणार आहे हा. कोणी येतं उद्या आणि सांगता आमचा पक्ष येतो आणि तुमचा पक्ष, पक्षाचा प्रकल्प आहे का? यांना ती माहिती नाही अजून. तुझं नाव काय? अनिकेत. तू आपण अधिकारी हे आहेत का? काय नाव तुमचं? तारीख नाही याच्यावरती. काय आहे? काय आहे तुम्हाला? वर्क ऑर्डर कशाची? क्लस्टरची. कशाची? ते क्लस्टर योजना मला पण माहिती आहे. हे हा कोण आहे? एम्प्लॉई. तुम्ही ह्याच्याकडे आय डी कार्ड कुठे यायचं? त्याचे आयडी कार्ड येत आहेत ऑलरेडी. ते सांगितलं त्यांना तर करेक्शनसाठी येईल. त्यांच्या ठीक आहे. ह्याला कधीपासून ठेवलं कामावरती? 2 दिवस. ह्याला कधी नवीन पुढे नवीन पुढे. मग यांना माहित नाही योजना कोणाची? योजना काय आहे? योजना काय आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे?
काय काय योजना म्हणजे ते नाव नका सांगू योजना काय योजना कोण करते ही महापालिकेचं चालू म्हणजे प्रायव्हेट आपला हे अहो तुम्ही फक्त सर्वे करताय तुम्हाला माहित नाही योजना कोणाचा पैसा कोणाचा लागणार आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा लागणार आहे ना मग हे कसं सांगता शिवसेना आणि हे शिवसेना नाव कसं आहे याच्यामध्ये मला कोणी बोला सांगितलं मला कोण बोलला अरे तो बोला शिवसेना शाखेमध्ये तुम्ही येऊच कसे शकता बसले फक्त ते शाखेत तुम्ही येऊ कसे शकता शाखेत बसले मला कोणी बोला सांगितलंय आम्ही लोक कशासाठी बसलो इथे मॅप पुढे तुमचा मॅप मॅप त्याच्यावरती रूम नंबर कशा टाकताय तुम्ही त्याच्यावरून ना मग तुम्ही इकडच्या नागरिकांना पहिले अलर्ट नाही करत की बाबा सांगितलंय. काही सांगत नाहीत हे बघा उभे आहेत नागरिक त्याशिवाय इकडे उभे आहेत ह्यांना डायरेक्ट येत आहेत नंबर टाकतायत पॅन कार्ड आधार कार्ड द्या लाईट बिल द्या अरे इथं नागरिक उभे आहेत खोटं बोलतो का मी समोर उभे आहेत ताई काकी सगळ्या समोर उभे आहेत मावशी तुम्हाला सांगितलं ना त्या विषयी आलो आम्ही काय सांगताय तुम्ही सांगितलं नाही सगळं सांगितलं तुम्हाला जर बघा मान्य असेल तर तुम्ही करू शकता नसेल मान्य तुम्ही करू नाही अरे पण तुम्ही मला एक सांगा तुम्ही पेपर घेतल्यानंतर ह्यांना काय देता पेपर घेतल्याचा पुरावा सर्वे चालू नाही त्यांच्याकडे काय देता ते पावती पावती काय देत मग काय देत नाही तुम्ही पेपर कशासाठी घेताय त्यांच्यासाठी आम्ही त्यांना बोलतोय तुम्हाला हा तुमचा जो सर्वे आहे हा परमनंट आहे का हा जो करताय तुम्ही हा परमनंट आहे हा पूर्ण रेकॉर्ड जातो कसा जातो तो रेकॉर्ड ऑनलाईन बघू ऍप्लिकेशन आणि तुमच्या जर माणसांना ही योजना माहित नसेल ना तर अशी कामाला ठेवू नका आणि जर ठेवायचे तर त्यांना योजना समजावा कशी योजना आहे ती कोणत्या पक्षाचं नाव घ्यायला लावू नका सॉरी मला मी खरं सांगतो नाही बघा ऐका सांगतो ऐका सॉरी बिरीचा विषय नाहीये विषय काय होतोय कोणता तरी एक पक्ष स्वतःच्या खिशातून पैसे करत नाहीये समजलं ना हा प्रकल्प याच सगळ्या नागरिकांच्या टॅक्स पैशातून होतोय केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या निधीतून हा प्रकल्प होणार आहे बरोबर आहे ना त्याच्यामध्ये कुठला पक्ष किंवा कुठला आमदार किंवा कुठले नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यक्रम नाही करत आहे हा प्रोग्राम नाही करत आहे त्याच्यामुळे उगाच कोणाच्या तरी नावाने प्रकल्प खपवू नका आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी हे अशी स्टंटबाजी करायला जाऊ नका तुमचे नागरिक सांगतात आता मला एका फोन आला यांचा फोन आला पुढे गेले त्यांचा आणि विचारलं कोण आले तर ते सांगतात आम्ही शिवसेनेच्या शाखेतून आलो शिवसेना शाखेचा संबंध काय अरे पण चुकून शिवसेनाच कशी काय निघते मग ते नाही कळत इथे बीजेपी पण आहे मनसे पण आहे पेमेंट शिवसेना देणार आहे कोणता पक्ष देणार तुम्हाला मी तुमची ही सगळी बंद करून टाकी ना नाटकी मी सप्पस सांगतो जिथे जाईन ते गुन्हा दाखल करायचा बंद करून टाकी हे सगळं तुला कोणी सांगितलं आज तुझी नाटकी नाही करायची तेव्हा पण बोललो ना तू बोलायचं नाही कोणत्या गोष्टीचं काय तुम्हाला विचारविषय काम केलं कोणतं आणि तुम्ही यांना प्रूफ काय देता त्यांना तुम्ही हे जे करताय काय माहिती, सर्वे चालू आहे फक्त. ह्याचं काय करणार तुम्ही ग्रुप काय नाही त्याच्यानंतर सगळं डेटा मार्क बेसिक सर्वे याचा डेटा एक पीडीएफ तयार होते पीडीएफ पूर्ण ते नगर प्रश्नामध्ये जाते आणि ते लोक एक्सेल मध्ये जनरेट करतात 2 महिन्यानंतर एक्सेल येते जनरेट ती जनसंपर्क कार्यालय जेवढे आहेत आपले त्या कार्यालयामध्ये एक्सेल जनरेट करतात त्यामध्ये त्यांचा जो सर्वे नंबर आम्हाला इकडे कोपऱ्यात नाव लावलं का कुठं त्यावरती त्यांचं नाव ज्याने सर्वे केलं आहे त्याचं इकडे काय डॉक्युमेंट दाखवले त्याचे तुम्हाला हे डॉक्युमेंट पण मागायचे अधिकार आहेत ना तुम्हाला अधिकार भेटलेत तसे की तुम्ही डॉक्युमेंट्स लोकांचे मागू शकता त्याचे फोटो घेऊ शकता बायोमेट्रिक सर्वे त्यानेच होतो तुम्हाला अधिकार दिलेत ना हो आणि कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी घेऊन फिरायचं नाही कोण नाही मी आता तुम्हाला सांगतो हो पण First and last रूम warning, वाल्याला मी काय 2-3 देतात ते याच्या लोक? बघितलेत. जर याच्यानंतर कोणते पदाधिकारी कोणत्याही पक्षाचे असो मी मनसेच आहे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी घेऊन फिरू नका ही सरकारची योजना आहे आणि त्यांच्या कानावरती सरकारची योजना म्हणूनच गेली पाहिजे हो हो आता मी सांगतो आमचा आमदार आमचा पदाधिकारी आणि आमचं बघा मी लक्षात ठेवा मी मगजमारी करून टाकेन जास्ती पक्षाचं नाव नाही सरकारची योजना आहे ना सरकारची योजनेचं नाव जाऊ दे त्यांच्या घरात त्यांच्या हक्काची घरं त्यांना भेटतील पण ती सरकारची योजना म्हणून आणि तुमचे आयडी बीडी मला दिसले पाहिजे उद्या जर आयडी बीडी नाही दिसला ना एकाला पण उभा करून हाकलून देईन काश्मीरातून मी मग कुठे गुन्हा दाखल का तिकडे जायचं नाही तर तुमच्या साहेबांना बोलवायचं आयडी घेऊन यांच्या इथे जायचं आणि मागायचे पेपर काय आहेत ते आणि तुम्ही प्रूफ काय देता त्यांच्याकडून पेपर घेता येते म्हणजे त्यांना काय आता सध्या प्रूफ नाहीये तर हे नगर रचनेमधूनच त्यांना लिस्ट जनरेट होईल ना तेव्हा पूर्ण डेटा येणार त्यांचा म्हणजे हे कधी जनरेट होईल आता हे 2 महिन्यानंतर म्हणजे ह्यांचे तुम्ही सगळ्यांचे पेपर घेताय म्हणजे यांच्या बुक बरोबर रूम बरोबर आहे हे तुम्ही फक्त पेपर फक्त आपण हा बेसिक सर्वे करतोय की गव्हर्नमेंटला आपण दाखवतो की आपला रूम काय आहे किती कार्पेट एरियामध्ये आपण राहतो प्लस आपण डॉक्युमेंट काय ठेवतो त्याचे हे सर्वेप्रमाणे दाखवून देतो एवढंच त्यांच्या गळ्यात आयडी पण नाही आयडी लवकरात लवकर हे तुमची माणसं असतील आता तुम्ही बोलताय आयडी त्यांच्या गळ्यात ठेवा कारण ऐका आता हा माणूस एक उदाहरण देतो मी हे त्यांच्या गळ्यात आयडी आहे हे जर कोणाकडे मागायला गेले तुमची जी तुम्ही करताय तर हे लोक तुम्हाला देतील कारण तुमच्या गळ्यामध्ये आयडी आहे किंवा हे जर नाही कळालं तर मला फोन करतील किंवा जे कोण असतील त्यांना फोन करतील हे असे कोणी पण येतील आणि मागतील तर ते जमणार नाही कारण जर ह्यांच्या नावाने जर इकडे चोरी झाली किंवा कोणती घटना झाली तर जबाबदार तुम्ही राहणार हा? कारण तुमच्या हातात आयडी आहे तुमचं नाव काय संदीप याच्यासाठी जबाबदार इथे काही गुन्हा घडला कोणाच्या घरात चोरी झाली काय झाली तर जबाबदार सगळे तुम्ही राहणार हा? कारण तुम्ही पेपर मागताय लोकांच्या घरात एवढं लक्षात ठेवा तुमच्याकडे गळ्यात आयडी सुद्धा नाही हे लोकांनी ओळखायचं कसं तुम्ही येत म्हणून
या गोष्टींचं भान ठेवा, आयडी ठेवा आणि लोकांना सांगा प्रॉपर की सरकारची योजना आहे म्हणून.